नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथिक क्लिनिक, कोथरूड, पुणे. एक मोठी काळजी जी अनेक आयांना भेडसावते ती म्हणजे माझ्या मुलीला पीसीओडी डायग्नोज झालाय. नेमके कोणते बदल करायला हवेत तिच्या लाईफस्टाईलमध्ये? पीसीओडीची काही सामान्य लक्षणं जी प्रामुख्याने तरुण मुलींमध्ये दिसतात, ज्यावरून लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पाळी अनियमित होणे, खूप जास्त किंवा खूप कमी रक्तस्राव, चेहऱ्यावर किंवा शरीरावर पिंपल्स येणे, केस गळणे किंवा विरळ होणे आणि अर्थातच वजन वाढणे. मी नेहमी सांगते, तरुण मुलींमध्ये पीसीओडी असण्याचं एक मोठं कारण म्हणजे साखरेचं प्रमाण. जास्त प्रमाणात साखर म्हणजे शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स. आपण पुरेशी हालचाल करत नाही, रात्री उशिरापर्यंत जागणं, उशिरा उठणं, झोपेचं बिघडलेलं वेळापत्रक आणि आहारात बहुतेक वेळा प्रोसेस्ड फूड असणं, बेकरी, बिस्किट्स, चिप्स, पेस्ट्रीज, नूडल्स वगैरे. बाहेरचं खाणं जे मॅक्सिमम रिफाईंड व्हेजिटेबल ऑइलमध्ये बनवलं जातं, यामुळे शरीरात इन्फ्लमेशन हे खूप वाढतं. पीसीओडी ही इन्फ्लमेटरी कंडिशन आहे, म्हणून तुम्हाला अँटी इन्फ्लमेटरी डाएटकडे वळावं लागेल. रिफाईंड तेल, व्हेजिटेबल ऑइल सोडून मोहरीचं तेल, नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल, अवोकाडो ऑइल, तूप यांसारख्या हेल्दी तेलांचा वापर करा. अशा तेलांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जास्त प्रमाणात असतात आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स कमी. कायम लक्षात ठेवा, ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स शरीरात इन्फ्लमेशन वाढवतात. त्यामुळे ज्या तेलांमध्ये ओमेगा 3चा रेशो चांगला आहे ते वापरणं गरजेचं आहे. अँड ऑल्सो रोटेट युअर ऑइल्स. कायम अँटी इन्फ्लमेटरी डाएट पाळायचं, पॅकेज फूड्सपासून लांब राहायचं, नट्स, सीड्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स खायचे, रिफाईंड तेल न वापरता घरी बनवलेलं जेवण करायचं. व्यायाम हा तरुण मुलींसाठी एक मोठा गेम चेंजर ठरतो, विशेषतः त्या मुलींसाठी ज्यांना पीसीओडी आहे, ज्यांना पिंपल्स, तेलकट त्वचा, केस पातळ होणे आणि गळणे किंवा अनहेल्दी स्किन सारख्या समस्या त्रास देत आहेत. त्या डिप्रेस सुद्धा फील करतात. व्यायाम केल्याने केवळ वजन कमी होत नाही, तर शरीरात हॉर्मोन्स आणि साखरेचं प्रमाण संतुलित राहायला मदत होते. व्यायामामुळे शरीरात एंडॉर्फिन्स हे हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. यू नीड हेल्प, प्लीज रीच आउट. तुमचा आहार आणि शारीरिक हालचाल हे कायम सोबत चालतात. दोन्हीचा समतोल राखणं हेच तुमचं पीसीओडी नियंत्रणात ठेवण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल आहे.